तर पुण्यात अलका चौकात भाजपचा जल्लोष पाहायला मिळतोय। ढोल ताशा वाजवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे उद्या देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यानिमित्त पुण्यात आज जल्लोष करण्यात आलेला आहे। पुणे शहर भाजपकडून हा जल्लोष करण्यात आलेला आहे। ढोल ताशा वाजवत आणि नागरिकांना पेढे भरवत हा आनंद साजरा केलेला आहे। महायुतीचं सरकार आलं, उद्या देवेंद्रजी शपथ घेतात आणि आज तुम्ही जल्लोष केला। कोणताही घटक नाही ज्या क्षेत्रामध्ये देवेंद्रजींनी ठोस काम केलेलं नाहीये। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या राज्यातल्या सामान्य जनतेपर्यंत सरकारच्या माध्यमातून पोहोचण्याचं काम देवेंद्रजींनी केले आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होतोय की आमचा नेता या राज्याचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे। आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजी म्हणले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन, आणि देवेंद्रजी विरोधकांच्या नाकावरती टिचून या राज्यामध्ये पुन्हा आले, याचा आम्हाला अभिमान आहे। 100% 5 वर्षाचा काळ ते पूर्ण करतील, कारण त्याच्या आधी त्यांनी 5 वर्ष पूर्ण केलेले आहेत। लाडक्या बहिणीचा, महाराष्ट्राचा लाडका भाऊ, देवा भाऊ, 100% 5 वर्ष मुख्यमंत्री पद महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी आणि बळीराजासाठी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि देवाभाऊ फडणवीस हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहतील। देवेंद्र फडणवीसच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील असा विश्वास आहे, तो व्यक्त केलेला आहे। आणि पुण्यात आज मोठ्या प्रमाणात भाजपने सुद्धा जल्लोष व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।